ऐकलं का पंत? हम्म. लिहून द्यावं लागल. उचला लेखनी. काही ना काही कटकट मागे आहेच. राजाने सांगायचं आणि याने पळायचं. आपण काय काय केलं, कुठे गेलो, कुठे आलो हे यानं आता लेखी म्हणून लिहून द्यायचं. ही आता नवीन रीत. कागद उचला आणि लिवा. कागद घ्या आणि जे असेल ते लिहून द्या लवकर. असं ना? हो, घ्या कागद. आणि हो, कस्तुरी अत्तराची कुपी ही बघा. बघते. कस्तुरी अत्तराची कुपी आणि ती कशा पाय? ही अनाजी पंतांची नवी पद्धत. मजकूर कसा सुगंधी होऊन जायला पाहिजे. व्हायपर ही तर उत्तरेकडची मोगलांची पद्धत. मग आपण असे किती लांब आहोत त्यांच्यापासून. त्यांच्याशी हात मिळवणी तर करतोय, आता हे सुद्धा करायचं. स्वराज्यात प्रथम मातीचा सुगंध घ्यायला आबासाहेबांनी रयतेला शिकवले. रयत ही मातीचा सुगंध हाच आपला सुगंध मानते. मग घामाच्या सुगंधावर प्रेम करायला आबासाहेबांनी शिकवलं. आऊसाहेबांनी भाकरीला येणारा सुगंध हाच सर्वश्रेष्ठ सुगंध आहे हे शिकवलं. भाकरीच्या सुगंधापुढं सगळी फुलं पिकी. मग स्वराज्यात अत्तर लावणारा, तेही पत्राला, तो कोण? आणि अत्तर कुठलं तर कस्तुरीचं अत्तर. कुणाला जडले ते नबाबी शॉल. कुणाच्या घरातून ही धनाची मुजोरी उसळते आहे. सरदार दरकार तर निश्चितच नाहीत. असलेच तर सावकार किंवा व्यापारी, त्यांना असू शकते ही सवय. पण ते पन्हाळ्यावर पत्र का पाठवतील? का? घ्या. जरा लावा म्हणलं तर कस्तुरी मिळत नाही. दुर्मिळ. हा? हो, आहे एका व्यापाऱ्याची कृपा. हा. तो देत असतो आणून. बर. चला, एका महिन्याचा आढावा लिहून काढतो. काय करणार, आली या भोगासी. ऐकलं का पंत? हं? मी जरा येतो. हा? बर, येऊ का? या. बाय. अशी प्रथा सुरू झाली दर महिन्याला केलेल्या कामाचा आढावा देण्याची. तर रायगडावरची शाही या मजकुरातच संपेल. भाऊजी बाळा, या मागे राजांचा काही उद्देश असेल. तू मनात शंका धरू नकोस. तू आपला आढावा तयार कर. मग माझा आढावा तुम्हीच लिहा. मी का? अक्षर सारखंच आहे, नाही कळणार राजांना ते. लिहा.
बघा, कोणी विचारलं ना तर सरकारी कामासाठी वकील म्हणून निघालोय, बोलणी करायला असं सांगायचं. तसंच सांगणार. घ्या. आणि हो, अकबराला द्यायची रोजच्या खर्चाची रसद मी तुमच्या बरोबर पाठवतो. आता ते लढद मागं लावू नका हो. कारण रसद घेऊन जायचं म्हणलं तर सरकार कुणी येईल, मावळ्यांचं पथक येईल. मग काय करावं? प्रत्यक्ष म्या ना अनाजी पंत निघालोय. आमच्यामध्ये दुसरं तिसरं कुणी बी नको. ऐकलं का? तुम्ही दोघं निघालात? होय की. हो बघा, अनाजी पंतांचं परवान्यासाठीचं पत्र. एक करा, अनाजी पंतांना म्हणावं मुजुमदारीच्या कामासाठी महाडला चाललोय असं सांगून अकबराकडे जा. नका, 2 दिवसाचा परवाना आहे. तेवढा लय झाला. मग परवान्यासाठीच थांबलो होतो. म्हणजे लगेच निघालात? अहो, लगेच. अनाजी पंत तयारच आहेत. बरं, येऊ का? या. हा तुमचा परवाना. परंतु पंत, अनाजी पंतांना गडुतार होण्याचा परवाना मिळणार नाही. का मिळणार नाही? रावजी पंत, आपण ही गोष्ट ध्यानात ठेवायला हवी होती. कोणती गोष्ट? हेच, तुम्ही जर परवाना दिलात तर जाब तुम्हाला विचारला जाईल. तुम्ही जबाबदार असाल. मी? हो. आणि म्हणूनच अनाजी पंतांना परवानगी मिळणार नाही. हो कलुशराव, अनाजी पंत लय चिडेला जात्याल. मग ऐका, आडकाठी करू नका. या परवाना पण असं कुठं लांब जाणार आहेत? हो, महाडलाच तर जाणार आहेत. मुजुमदारीच्या कामासाठीच चाललेत ना? हिरोजीराव, तुम्ही वकील कोणाचे आहात? अकबराचे की अनाजी पंतांचे? हा? परवाना मिळणार नाही. या तुम्ही. परवानगी मिळणार नाही मला? या अनाजी पंताला? त्या कलुषाची ही हिंमत! आमच्या परवान्यावर शिक्का मारू देत नाही. एवढ्या सोप्या गोष्टी वाटल्या का? आणि हा कोण? याचा काय संबंध? हे अति झालं, अति झालं. आता त्या कलुषाची धडगत नाही. राहुजी राणा, पंत? परवाना द्या. उठवा शिक्का. हो, पण सीता स्वयंवरात उठवा शिक्का. पंत, स्वराज्याचा शिक्का असा सहजासहजी उठत नसतो. त्याकरता समोरचा कागद शहाणा आणि प्रामाणिक असावा लागतो. कलश. कलश म्हणा, कलुषा म्हणा, मला ऐकू येतं. तू माफी असावी पंत, पण तुम्हाला गड उतार होण्यासाठी परवाना मिळणार नाही. पण हे ठरवणारा तू कोण? मी शंभूराजांचा सेवक. सेवक सेवक म्हणून चांगल्याच कुरापती काढायला लागलायस आणि पाण उताराही करू लागलायस रे. पाण उतारा नाही पंत, मी फक्त हुकमाची अंमलबजावणी करतो. म्हणून तुम्हाला परवाना दिला जाणार नाही. हे तू कोण सांगणारा? परवाना देणारा परवाना देतोय. रावजी राणा, द्या परवाना. उठवा शिक्का. नाही पंत, अट्टहास करू नका. हा अट्टहास नाही, हा हक्क आहे माझा. रावजी राणा, परवाना द्या. आणि काय रे, मुजुमदार आहे मी स्वराज्याचा. मुजुमदाराची कामं करावीत का नाही? जरूर करावी, पण त्याकरता सदर आहे.
तुम्हाला स्वतंत्र कक्ष दिलाय, तुमच्या हाताखाली 40 सरकार कोण आहे? ते फडावं. प्रत्यक्षात जावं लागतं आम्हाला. मग जा, आम्ही तुम्हाला आडकाठी करणार नाही, पण तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल. ऐकलं का? झाला का आराम? काढला का डुलका? हो हो. दुपारची झोप माझी सापाची. डोळा मिटायचा नाही आणि मिटला आता उघडायचा. बरं उन कल्लीत सांगायचं कस आपल्या सेवकासनी? तेही दमलेच होते. त्यांना विश्रांती मिळाली का? वय वय मिळाली विश्रांती. तुम्ही निघा पुढे, मी थांबतो महाडात. आणि त्या अकबराला जरा सांभाळून घ्या. अहो शेवटी शहजादा आहे. मी काय म्हणतो, आऊजीलाही घेऊन जा बरोबर. हुशार आहे तो. त्याने ही माणसं जवळून बघावीत, म्हणजे कशी उठतात, बसतात, बोलतात. म्हणजे नजरे खालून गेली तर चिटणीसीला कशी धार येईल. अहो पर परवाना नाही. अहो चांगल्या गोष्टीला कशाला परवाना पाहिजे? महाराज आम्हाला सांगायचे, अभ्यास करा. मी केला अभ्यास. दिवाण तोरडमलांचा, मुर्शिद कुलीचा, मलिक अंबरचा केला. अहो म्हणून तर माझी सुरनीसी गाजली. जेव्हा महाराजांनी जमीन मोजायला सांगितली तेव्हा हाच अभ्यास उपयोगी पडला. अहो जा घेऊ, होतकरू मुलगा आहे. म्या घेऊन जातो पर जा हो, मी सांभाळेन पुढचं. बरं ऐकलं का? म्या एक सुचवू का? तुम्ही बी चला की बरोबर. नको नको. अहो माझं काय तिकडे काम? अहो तेवढीच सोबत होईल. चला. चला पंत, तुम्ही बरोबर असला की 2 गोष्टी ऐकायला मिळतील, शिकायला मिळतील. चला. आणि हे काम? सर कारकुनाला सांगा. ऐकलं का? वेळ दौडू नका. आता तुम्ही म्हणताय म्हणून येतो, नाहीतर गडावर चर्चा व्हायची. महाडला सांगून अकबराला भेटायला गेले. अहो नाही बोलत कोणी. हा काय आहोजी? चला. चला पंत. हो. ये था हमारा सपना, ये थी हमारी उम्मीद. अगर हम जंग ना हारते तो तख्त हमारा होता, ये ताज हमारा होता. लेकिन आज न तख्त है न ताज. ये ताज, ये किमाश हमारा मजाक उड़ा रहा है. क्यों है ये हमारी नजर के सामने? नहीं चाहिए ये ताज. बादशाह, हम बादशाह नहीं है. और बंद कीजिए ये बकवास. शहनशाह आप इत्मीनान रखिए. आज तक आपकी हर बात पे इत्मीनान रखते आए हैं हम, अब और नहीं. देखिए, देख लिया और देखते ही आ रहे हैं. दिन पर दिन बीतते जा रहे हैं, दिन के हफ्ते, हफ्तों के महीने हो गए, लेकिन आज तक शंभू राजे से मुलाकात नहीं हुई हमारी. जरा हालात पर तो नजर डालिए शहनशाह. हालातों की बीन बजाना बंद कीजिए दुर्गादास जी, और कुछ ठोस कदम उठाइए. शंभू राजे रायगढ़ तक आकर वापस पन्हाड़ा चले गए, बिना हमसे मिले. आप तो जानते ही हैं शहनशाह, इब्राहिम शेर खान लोदी ने स्वराज्य पर हमला बोल दिया. उसी से लड़ने पन्हाड़ा गए संभाजी महाराज. बहुत हो चुका दुर्गादास जी. आज शेर खान आया है, कल कोई और आएगा. हमारे इंतजार की कोई कीमत है कि नहीं? कब तक बैठे रहेंगे ऐसे ही? लेकिन मेरी बात तो सुनिए. हर बार आपकी बात सुनते ही तो आए हैं हम, लेकिन ना आप शंभू राजे से मिलने देते, ना उनके मंत्रियों पर एतबार रखते. क्या करें हम? कैसे खेली जाए राजनीति? बस अब फैसला हम लेंगे. आपका बादशाह, समझे? बादशाह सलामत. रायगढ़ से अनाजी पंत और वकील हीरोजीराव आए हैं.
अनाजी पंत और वकील, ठीक है, वकील को भेजिए। आज फिर एक बार ये राजपूत ये ताज आपके सर पे रखने वाला है। शहनशाह, एक दिन आपका ये माथा ऊंचा होगा। बस मस्तक ठंडा रखने की जरूरत है। अकबराने ते दिलं असेल माघारी? पंत एवढी चतुराई दाखवू शकतील? जगदीश्वरा, काही करून आम्हाला ते पत्र मिळू दे। एक कसूर हातून नकळत घडला, पण त्यासाठी किती सायास करावे लागतायत। पंतांना परवाना नसताना त्यांना महाडला मुजुमदारीच्या कामानिमित्त गड उतार करतोय असा खोटा बहाणा करावा लागला। एवढं होऊनही पंत पत्र घेऊन येतील का? अनाजी पंत, जी हुजूर। अब हमें सब कुछ समझ में आ गया। शुक्रिया बादशाह सलामत, शुक्रिया। एक बात और, अभी अभी ये शाही खलीता आया है। शाही खलीता? जी, लिखा है दक्खन हासिल करो और इस नेक काम के लिए फौज, गोला बारूद और खजाना सब कुछ मिलेगा। वाह वाह, म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन। अब हम दक्खन हथिया लेंगे और वो भी जल्द। हम जल्द रायगढ़ पर आएंगे, लेकिन हमें एक बात का डर है। कौन सी बात का डर है? डर शंभू राजे का। पर शंभूराजांना डरण्याचं कारणच काय? हाँ, हम हैं ना आपके साथ। यही तो जानना चाहते हैं हम कि इस हम की तादाद क्या है, इस हम की संख्या क्या है, ये भी तो बताइए पंत। मतलब कि आपके साथ कितने मंत्री, कितने सरदार हैं? तसे सगळेच आहेत। सब साथ हैं। हमें सब के सब हमारे सामने चाहिए। सगळे मंत्री यहाँ? अहो बोंबाबोंब होईल रायगडावर। तो फिर उनकी सहमति चाहिए, सहमति पत्र, नहीं तो। पंत खरंच पत्र आणायला गेलेत की आणखी काही वेगळी खलबतं आहेत? खूप खूप चुकलं असं वाटतंय। शंभूराजेंनी आपल्याला मायेनं घास भरवावा आणि आपण तो थुंकून टाकावा। दरवेळी आपण त्यांची आई व्हावं, पण तेच आमची आई होतात आणि आपण कटकारस्थानाच्या पत्रावर शिक्का उठवतो। उद्या नियती काय शिक्का उठवेल आमच्यावर? सावत्रपणाचा की निष्ठुरपणाचा? रखमा, रखमा। जी पंत आलेत का बघ जरा। जी ऐकलं का? जास्तीत जास्त मंत्री येत्याल इथं, कारण या मंत्र्यासनी हा राजा नकोच झालाय। आणि सर्वांना आता कल्पना आली आहे
की स्वराज्य चुकीच्या माणसाच्या हाती आहे. लोक कंटाळले, त्यामुळे मंत्री येतील. आणि काही कमी जास्त जर झालं तर आम्ही राणाजींना घेऊन रायगडावर जाऊ. वय आणि तुमच्या विश्वासू माणसासमोर आमचे मंत्री सरदार यांना बसवू, सहमती पत्र काय पाहिजे ते देऊ. काय राणाजी? नहीं नहीं, हम रायगढ़ पर नहीं जाएंगे. आपण पहिल्यांदा येऊन गेला आहात, पण तेव्हा नीट माहिती नव्हती. वय पाहुणचार बी करता आला नव्हता. त्यात काय आहे, आता करू. बादशाह सलामत, हम अभी इन्हें इजाजत देंगे. काच कशी बाहेर काढायची, मातीतील काच, माणसातील काच कशी ओळखायची, हे आऊसाहेबांनी शिकवलंय आम्हाला. जाणतो राणीसाहेब, पण राजांनी ती कोशिश केली नाही. केली राणीसाहेब. केली असती तर राजे आज एवढे शांत बसले नसते. कविराज, आम्हाला सांगा, एवढा मोठा घातपात होऊन देखील राजे शांतच बसलेत ना? हो, म्हणजे स्वतः देखील शांत बसले आणि आम्हालाही शांत बसवलं. आम्ही तर निघालो होतो शृंगारपुरी, नव्हतंच राहायचं आम्हाला रायगडी. पण आमची समजूत काढली. आम्ही देखील नाही घेतली परीक्षा एवढी. वाटलं राजे आता आमच्या डोळ्यासमोरून कुठेही जाणार नाहीत, पण गेले निघून. अशीच्या अशी चौकशी थांबवून त्या शेरखानाच्या निमित्तानं गड उतार झाले. जाणं गरजेचं होतं राणीसाहेब. आता ते हल्लेखोर निर्धास्त झाले असते. त्यांना सुगावा लागला असेल की राजे गड उतार झाले म्हणून सगळं शांत आहे. परंतु तुम्ही बघाच, काहीही शांत होणार नाही आणि आम्ही देखील शांत बसणार नाही. आणि साहेब, आपण काय करणार आहात? आम्हाला वाटतं जे जे लोक राजांच्या विरोधात काम करतात, म्हणजे ज्यांना ज्यांना राजांचं भलं बघवत नाही, अशा माणसांना एकत्र येऊच द्यायचं नाही. मग ते पन्हाळगडावरचे असोत वा रायगडावरचे. असं वेगवेगळं करता येईल? करू शकू आपण? कविराज, खरं तर तसंच असतं. स्वराज्यातलं कामकाज असंच चालतं. मतलब ही आबासाहेबांची नीती. एक अधिकारी एका वर्षाहून जास्त काळ एके ठिकाणी ठेवायचा नाही. शिवाय त्या गडाखालचा मनुष्य त्या गडावर कामाला ठेवायचा नाही. एवढंच नाही तर सतत त्या मनुष्यास कामात ठेवायचं. 3 पेक्षा जास्त अधिकारी एकत्रित फार काळ ठेवायचे नाहीत. 3 वेळा सक्तीची हजेरी घ्यायची. यामुळे स्वराज्याच्या कामकाजात ढिलाई येत नव्हती आणि कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींची चर्चाही होत नव्हती. स्वराज्याचा कारभार अगदी सुलभ होत होता. कविराज, ही ती शिवनीती. सुंदर. आजपासून आपण ह्याच नीतीचं पालन करूया. कविराज, या घडीला कोणावरही अविश्वास नाही, परंतु गाफीलही राहायचं नाही म्हणून ही काळजी घ्यायची. जी राणीसाहेब. राणीसाहेब, ह्या निमित्तानं महाराजांचे शब्द आठवले. महाराज एकदा कोंडाजी बाबांना बोलता बोलता म्हणाले होते, कोंडाजी बाबा, वाईट विस्कटलं की चांगुलपणाला मोहर येतो, म्हणून वाईट विस्कटून टाकायचं. शंभूराजांचं पत्र आलंय कर्नाटकाहून. चांगलंच घमासान सुरू आहे. असं ऐकण्यात आलंय की इब्राहिम शेरखान मोठ्या फौजेनिशी उतरलाय. युद्ध सुरू आहे, पण शंभूराजांची आणि इब्राहिम खानाची अजून भेट झाली नाहीये. होईल, लवकर होईल. शंभूराजेच मैदान मारणार. तिकडे राजन मैदान मारतील आणि इकडे राणीसाहेबांनी सुद्धा मैदान मारायचं ठरवलंय.
प्रणाम. प्रणाम. म्हणजे म्हणजे दैनंदिन कामकाज सुरळीत आणि अधिक बेहतर होण्यासाठी राणी साहेबांनी मुलकी कारभारात काही बदल सुचवले आहेत. बदल? कसले बदल? एक नाही, अनेक बदल आहेत. अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाढवून दिल्या जाणार आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. चौक्या मेटे बदलतील. म्हणजे खाते बदल पण होईल का? शक्यता आहे. कुलमुखत्यार म्हणून राणी साहेबांनी काही निर्णय घेतले. शेवटी त्यांचा शब्द अखेरचा. हो, पण त्या बाबतीत त्या स्वतःच सांगतील. हो, हे करणं गरजेचं होतं. त्यामुळे रयतेच्या कामात वेग येईल. खरंय. चांगल्या बदला मागे मी नेहमीच असतो. बदला अगोदर मी माझ्या खात्यातील कामांची पूर्तता तरी करून घेतो. येतो मी. कविराज, राणी साहेबांना सांगा स्वराज्यच वाट बघतोय बदलाची.